सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरू करूयात. आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे हे जाणून घेऊयात. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळणार असून सर्व योजना अगदी सहजपणे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला फायदा होईल. तुमच्या कामामध्ये जुन्या मित्रांची तुम्हाला साथ मिळेल. सासरकडील लोकांकडून तुम्हाला योग्य ते सहकार्य मिळेल आणि तुमच्या योजना यशस्वी होतील. आता पुढची रास ती म्हणजे वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांचा दिवस खूप व्यस्त असेल आणि तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होतील. आज धावपळ करताना तुम्ही काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला दुखापत होऊ शकते. तुमच्या निर्णय क्षमतेचा फायदा तुम्हाला होईल आणि दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली योजना पुन्हा सुरू होऊ शकते. तुम्ही तुमचं काम अगदी सहजपणे कराल. एखाद्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. संध्याकाळी एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांचा खर्च आज जरा जास्त वाढणार आहे. त्यामुळे तुमच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता आहे. तसेच तुमची काही कामं अपूर्ण राहतील. धर्म आणि अध्यात्मामध्ये तुमची रुची वाढेल आणि व्यवसायात देखील याचा तुम्हाला फायदा होईल. मुलांच्या बाजूने चांगली बातमी ऐकायला मिळेल आणि सायंकाळपासून रात्रीपर्यंत काही महत्त्वाच्या सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सक्रिय सहभाग घेऊ शकता. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस नशिबाच्या दृष्टिकोनातून चांगला आहे. तुमची धनसंपत्ती वाढणार असून मान सन्मान देखील वाढणार आहे. रखडलेली कामं सहज पूर्ण होतील आणि नशिबाची चांगली साथ तर आहेच. मुलांवरील तुमचा विश्वास अजूनच दृढ होईल. आज तुम्हाला आईकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. आज तुम्ही काही पैसे स्वतःवर खर्च करणार आहात. त्यामुळे तुमचे विरोधक मात्र अस्वस्थ होतील. आई वडिलांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांचा आशीर्वाद नक्की घ्या. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीकठाक असणार आहे. आज थोडी मानसिक अस्वस्थता तुम्हाला जाणवेल. त्यामुळे कोणतेही काम तुम्हाला करावंसं वाटणार नाही. आई वडिलांच्या पाठिंब्यामुळे आणि आशीर्वादानं दिवसाच्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला थोडासा दिलासा मिळेल. सासरच्या मंडळींकडून आज नाराजीचे संकेत आहेत. फक्त तुम्ही रागावू नका आणि मधुर वाणीचा वापर करा, अन्यथा नात्यामध्ये तुमच्या कटुता येऊ शकते. आरोग्याशी संबंधित समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. काळजी घ्या आणि वेळेवरती वैद्यकीय सल्ला घ्या. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांना आर्थिक बाबींमध्ये फायदा होईल आणि तुमची कामं सहज पूर्ण होतील. कोणताही निर्णय घेण्याची आणि प्रत्येक काम वेळेत पूर्ण करण्याचं कौशल्य आणि धाडस तुमच्यामध्ये आहे. तुम्हाला आई वडिलांची पूर्ण साथ मिळणार असून तुम्ही त्यांच्याशी आपल्या मनातील गोष्टी बोलू शकाल. एखाद्याच्या आजारपणावर तुम्ही खर्च करणार आहात, त्यामुळे आज खर्च वाढणार आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीचं भलं करण्याचा विचार कराल, पण लोक त्याचा विचित्र अर्थ काढतील आणि तुम्हाला स्वार्थी म्हणतील. त्यावर तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्हाला आज व्यवसायामध्ये फायदा होणार आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पैशाच्या बाबतीमध्ये शुभ आहे. तुमचे अधिकार आणि संपत्ती आज दोनही वाढेल. आजचा दिवस इतरांची महत्त्वाची कामं करण्यामध्ये तुमचा व्यतीत होईल. तुम्हाला गुरुबद्दल पूर्ण भक्ती आणि निष्ठा असेल तर ते काम पूर्ण करण्यात तुमचं मन आज व्यस्त राहील. आज नवीन कामांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ते शुभ राहील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांचं मन आज काही कारणास्तव अशांत राहील आणि तुम्हाला असं वाटेल की तुमचा खूप गोंधळ होतोय. व्यवसाय वाढीसाठी केलेले प्रयत्न तुमचे निष्फळ ठरू शकतात आणि इतरांमुळे आज थोडा त्रास तुम्हाला होऊ शकतो. शत्रूच्या बाजूने विजय मिळवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि कायदेशीर वादामध्ये तुम्हाला यश मिळेल. एखादा खटला प्रलंबित असेल तर आज त्याचा निकाल लागेल आणि तुम्ही त्यामध्ये विजयी होणार आहात. आज नशीब
66% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असून आज तुमच्या ज्ञानामध्ये आणि अनुभवामध्ये भर पडणार आहे. रखडलेल्या योजनांमध्ये तुम्हाला फायदा होईल आणि यश मिळेल. तुमच्यात दान, पुण्य आणि परोपकाराची भावना विकसित होईल. धार्मिक कामं आवडीनं तुम्ही पूर्ण कराल आणि नशिबाची चांगली साथ तुम्हाला मिळेल. आर्थिक स्थिती तुमची मजबूत राहील आणि खाण्यापिण्यावरती मात्र तुम्ही संयम ठेवा आणि बाहेरचं अन्न शक्यतो तुम्ही टाळा. आज नशीब 80% तुमच्या सोबत राहील. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात मकर राशीच्या लोकांसाठी शुभ लाभ दिसतोय. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. आज एखादी मौल्यवान वस्तू तुम्हाला मिळणार आहे, परंतु त्याचबरोबर तुम्हाला अनावश्यक खर्चालाही सामोरं जावं लागू शकतं. सासरच्या मंडळींकडून तुम्हाला मान सन्मान मिळेल. व्यवसायामध्ये जरा स्वारस्य वाटेल आणि तुमची जुनी रखडलेली कामं तुम्ही पूर्ण कराल. कोणत्याही नवीन कामामध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती जरूर करा. भविष्यामध्ये याचा तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 80% तुमच्या सोबत असेल. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ लाभाचा असून तुम्ही सतसत विवेक बुद्धीनं आज जो काही निर्णय घ्याल त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. मर्यादित आणि गरजेनुसार खर्च केल्यास तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. कुटुंबातील सदस्यांकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो. वैवाहिक जीवनामध्ये सुख मिळणार असून तुम्हाला समाधान मिळणार आहे. सायंकाळपासून रात्रीपर्यंत कदाचित एखादा प्रवास तुम्हाला करावा लागू शकतो, परंतु त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होणार आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने असेल. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक असून तुमच्या रखडलेल्या योजना पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला पटापट काम करावंसं वाटेल. वादविवाद आज मिटणार असून तुमच्या आनंदी व्यक्तिमत्वामुळे इतर लोक तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत राहतील. तसेच तुमच्यासोबत सौहार्दपूर्ण संबंध राहतील. सामाजिक सन्मान मिळाल्यानं तुमचं मनोबल वाढेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने असेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.